करायचे असतील पार्टनरचे लाड तर घरी बनवा चिकन सलाड. हाय, हाय. वी आर बॅक विथ न्यू रेसिपी. सो आजची रेसिपी त्या लोकांसाठी आहे, वर्किंग प्रोफेशनल्ससाठी आहे किंवा जे जिम फ्रीक आहेत अशा लोकांसाठी आहे, ज्यांना हेल्दी खायला आवडतं. आमच्यासारखं आम्ही आता शिकतोय, अनलाईक अदर्स. सो ही रेसिपी आहे चिकन सलाड. ह्याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्स आहेत ते तू त्यांना सांग. काकडी, जा ना तिकडे जाऊन सांग. काकडी, टोमॅटो, शिमला मिरची, कॉर्न, बॉइल्ड कॉर्न. येस. आणि इकडे आम्ही आता बॉईल करायला चिकन ठेवलं, चिकन ब्रेस्ट. आणि ते आम्ही मिठाच्या पाण्यात आणि म्हणजे मीठ, मिरची आणि अद्रकच्या पाण्यामध्ये गरम करतोय, बॉईल करतोय, कुक करतोय. येस. आणि मी इथे अनियन्स सुद्धा कापून ठेवलेत. तो सर्वात आधी आपण गॅस चालू करूया. आम्ही सारे खवय्ये. आणि अनिकेतकडे प्लॅन बी सुद्धा आहे, जर ही रेसिपी गणली तर आम्ही नूडल्स खाणार. जी गणणार नाहीये. लास्ट नाहीच टाइम किती गणणार. छान झालेलं. हो, लास्ट टाइम खूप छान झालेलं. आणि तर कळलं हिनेच बनवलेली रेसिपी. सी, हे घे बटर. आता आम्ही थोडंसं बटर ऍड करतो. आय नो आपण हेल्दी बोलतोय, पण 1 क्यूब जस्ट मी ह्याच्यात ऍड करते. 1 स्पून. एक बटर बस होईल. हां, ह्याच्यामध्ये आता मी अनियन्स आणि ग्रीन चिलीज टाकणार आहे सॉर्ट करायला. ते थोडेसे ब्राउनिश होसपर्यंत आपण त्याला सॉर्ट करू, म्हणजे थोडं कॅरेमलाइज्ड असा फ्लेवर येईल. वाव, मास्टर शेफ ठाणे. आय थिंक मी शेफ बनू शकते. हो, पाणी पितोय. आत्ताच आम्ही एका ट्रिपवर जाऊन आलो. खूप किस्से झाले तिथे, खूप. कारण जिथे अनिकेत आहे आणि किस्से होणार नाही असे तर होऊ शकत नाही. ते किस्से तुम्हाला अनिकेतच सांगेल काय झालं ते. अरे बापरे, पाणी सांडलं. तर आम्ही गेलेलो एका वॉटरफॉलला. तिकडे ऑलमोस्ट माझा लाईफचा फॉल झाला. तर पहिली उडी मारली आणि मी स्विमिंग क्लास लावल्यामुळे मला असं वाटलं की मी पोहू शकतो. तर यातला एक मधला किस्सा मी सांगणार प्लीज. सांग ना. तर हाच पोहायला गेला आणि आम्ही ह्याला सांगतोय की ते खोल आहे, पण मला पण वाटलं की हा स्विमिंगला जायचा. हा ना 1 महिना स्विमिंगला गेला आणि खूप पाऊस असायचा ना, तरी स्विमिंगला जायचं की नाही मला ट्रिपला ना पोहायला जायचं. आणि मग ठीक आहे चल, पाऊस आहे तरी पण जातोय, स्विमिंग क्लासेस लावलेत कारण की काहीतरी यूज होईल. गेला. आणि मला हे नाही माहिती की स्विमिंग आणि वॉटरफॉलमध्ये पोहणं हे जमीन आसमानाचा फरक. पहिली गोष्ट, डीपमध्ये तुम्ही पोहू शकत नाही. तर हा गेला पोहायला आणि तिकडे डीप एका जागेवर होतं डीप, तिथे हा बुडायला लागला. आणि मी लांबून अमित म्हणजे जो आमच्या सोबत होता त्याला मी सांगते त्याला वाचव, पण हा असा आहे की ही इज अ फनी गाय. तर त्याला ते नडलं, कारण आम्हाला वाटलं की तू मस्करीच करतोय तिथे. तर आम्ही आधी एवढं लक्ष नव्हतं दिलं, पण नंतर जेव्हा कळलं की बाबा हो खरंच बुडतोय. अरे काय खातोय तू, आपल्याला टाकायचं सलाडमध्ये अंडी. आता पुढचा हा तुम्हाला सांगेल. हा माझा कांदा कॅरेमलाइज झालेला आहे. त्यामध्ये आता मी टाकणार आहे कॉर्न, शिमला मिरची, टोमॅटोज. मी आय थिंक नाही टाकणार आहे ते आम्ही नाही असेच. टाकणार? हां, कारण की टोमॅटोज नंतर खूप नरम होतात आणि मग देन यू कांट ईट इट, तो प्रॉब्लेम होतो. खा पाहिजे तुला तर हे फील होतंय. खा. अरे नको. ठीक आहे. तर हे थोडंसं असं दिसेल. सॉरी करतोय. आय थिंक पास्ता पण असं चिकन बंद केलं. हो, चिकन झालंय आपलं, तर बंद केलं मी. मला काय माहिती, मी कॅफेला थोडी कामाला. 10 to 15 मिनिट्स. जेव्हा चिकन कुक होतं तेव्हा बंद करा, गुगल करा. तर जुन्या मोबाईलची स्टोरेज भरल्यामुळे आम्ही दुसरा मोबाईल लावण्यात आलेला आहे. येस. आणि मी आता या व्हिडिओमध्ये एक ट्विस्ट आणणार आहे की ह्याच्या पुढची रेसिपी बनवणार आहे अनिकेत. काय करायचं? मी सांगते तू हे पाणी फेकायचं. नाही तर स्टार्च आहे ना, तो राहू दे. हे घे. काय करायचं त्याचं? थोडंसं ह्याच्यात टाकू नका शिजायला. चिकन बॉईल केलेला जो पाणी असतं, जे स्टार्च असतो तो टाकू नका, कारण की त्यात मस्त आलं आणि मिरचीचं मिनरल्स आहेत इन शॉर्ट. उतरले. तुझं डोकं हटतंय. दॅट्स ओके. आता ह्याच्या पुढची रेसिपी बनवणार आहे अनिकेत, कारण की जर ती गणली तर माझ्यावर नाव नाही येणार. तुम्हाला आमच्या सिंधुदुर्ग कुठे गेलेलो? रत्नागिरीला गेलेलो आपण. रत्नागिरीच्या ट्रिपबद्दल अजून किस्से सांगतो. तर पूर्ण म्हणजे डिटेल ट्रिपबद्दलच येतो. बाकी आम्ही व्लॉग टाकणार आहे त्याच्यामध्ये, पण तुम्हाला कळेल. पण आता थोड्या वेळ सांगतो. आम्ही फर्स्ट डे इकडनं 5 वाजता कुठे गेलो आपण, ठाणे स्टेशनवरनं ट्रेन पकडली. ते ऑलमोस्ट 12 वाजेपर्यंत आम्ही तिकडे पोहोचलो. 12 वाजता तिकडे पोहोचल्यानंतर नंतर 12 वाजता आम्ही रिक्षा पकडली. 1 वाजता तिकडे चेक इन केलं. त्यानंतर आम्ही तिकडनं बाईक्स बुक केल्या. 550 रुपीजमध्ये तुम्हाला तिकडनं बाईक्स भेटतील. चांगल्या ज्युपिटरच्या बाईक मिळतात, नवीन कोऱ्या, खूप चांगल्या बाईक स्कूटर मिळाल्या. तिकडनं आम्ही गेलो जेवायला हॉटेल आमंत्रण करून. खूप टेस्टी जेवण होतं. आणि तिकडे काय भेटलं आपल्याला? काय खाल्लं? हिने खाल्ली मटन थाली, मी खाल्ली क्रॅप खाली. आणि आमचं झालेलं भांडण. तर दोघांनी एकमेकांचं काहीच नाही खाल्लं.
ना आम्ही ते मी प्रॉपर खाल्लं. शूट केलं. मी तर खाल्लं बाबा क्रॅब. आम्ही दिले नंतर क्रॅबीला, मग भांडण शॉर्ट झालं त्यानंतर. मग त्याचे तुम्हाला क्लिप्स नाही दिसणार म्हणून मी तुम्हाला तोंडी सांगतो, ठीक आहे. थोडंसं मी याच्यात मीठ टाकते सॉटे करताना. त्यानंतर कुठे गेलो आपण? मला विचारतोच आयटिनरी. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि रात्री मायावतीने बीचवर गेलो आणि तिकडे मस्त शूट केला. त्याचं नाव काय होतं मला आठवत नाही. अरे वा रे. नाही, दुसरा एक होता भाटे बीच. हां, भाटे बीच होता. आणि तिकडून मग आम्ही परत घरी आलो आणि मग परत आम्ही जेवण ऑर्डर केलं आणि खाल्लं. रात्री नाही गेलो ना मग कुठे खायला, डोळे का झोमतायत एवढे. आणि सेकंड डेला आम्ही गेलो वॉटरफॉलला आणि तिकडे ऑलमोस्ट मेलेलो मी. अरे म्हणजे ऑलमोस्ट बुडालेलो. तर स्विमिंग म्हणजे मला असं नाही अजून म्हणजे प्रॉपर शिकलो नाही आहे. तर खोल पाण्यामध्ये गेलो ना तर मी ऑलमोस्ट म्हणजे पॅनिक झालो आणि आत गेलो. तर मी हात मारला 2 वेळा, माझे फक्त हातच वर आलेला. बाहुबलीच्या देव कोण होती ती, शिवगामिनीसारखा 2-3 वेळा आला. तर लोकांना वाटलं मी मस्करी करतोय, मग कोणी वाचवलंच नाही. 2-3 वेळा झालं. शेवटी मग माझं तोंड लाल झालेलं सगळ्यांनी बघितलं, तेव्हा मला वाचवण्यात आलं आणि मी वाचलो. नाहीतर एकटा व्हिडिओ असता. शट अप. आणि मग खाल्ला मी ओरडा. आणि बाकी मी त्याचे पण फुटेजेस आमच्या टाकेल तो. त्याचे पण footages आहेत बुडायचे. हात आहेत पाण्यामध्ये. आणि अजून काय केलं आपण आल्यावर आम्ही कुठे गेलो, गणेशगुलेला गेलो. हां, मग आम्ही नंतर गेलो गणपतीपुळेला, दर्शन घेतलं. माझ्या बड्डे दिवशी या लोकांनी रात्री माझा बड्डे केला, नाचले गा गेले, खूप मजा केली. मग उजाडला दुसरा दिवस. हा, बड्डेला गेलो. बड्डेला गणपतीचं दर्शन घेतलं. खूप इझिली झालं कारण मंडे होता आणि खूप चांगलं मस्त दर्शन झालं. प्रसाद खाल्ला. प्रसाद मध्ये खिचडी खाल्ली, खूप चांगली खिचडी होती. मी श्रेड करते हे चिकन, असं मी श्रेड करते आता. श्रेडेड चिकन विथ डॅश ऑफ टोमॅटो, काकडी. श्रेड चिकन करून, आणि मला असं वाटतं तुम्हाला श्रेड चिकन करायला हेल्प केली ना तर आपण लवकर जेवू. पण तू बोललेली मी रेसिपी बनव आणि तू घेतला टेकवर. कारण की तू असं ना बोलत, तुझं हा, बोलण्याकडे बोलत लक्ष होतो. जास्त होतं. यू कॅन डू मल्टी टास्किंग आय फील. मोठी कर आता, तूच कर. काय करते हा, बोल. तिथून आम्ही गणपतीपुळेला गेलो. मग तिथे खूप मजा केली आणि नंतर एक सीव्ह्यू कॅफे मध्ये गेलो. खूप छान सीव्ह्यू कॅफे होता. त्याची रील तुम्हाला इन्स्टावर भेटेल आमच्या. आणि त्यानंतर आम्ही झिपलाईन केली, त्याची पण व्हिडिओ भेटेल तुम्हाला आमच्या इन्स्टावर. झिपलाईनची माझी एक वेगळी व्हिडिओ मिळेल की मी पॅनिक झाल्यावर काय बोलू शकते. ही एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. काहीही बोलू शकते म्हणजे मी पॅनिक झाल्यावर. हे मी तेव्हा नोटीस केलं. ती व्हिडिओ खरंच पंडित बाबा त्यानंतर कुठे गेलो, झिपलाईन केली आणि मग घरी आलो. आणि मग दुसऱ्या दिवशी मग घरी झिपलाईन केली आणि त्यानंतर माझं पोट झालं खराब. कशामुळे माहित नाही, मे बी धबधब्याचं पाणी पिल्याने का खूप ट्रॅव्हल केल्याने का फूड सूट नसेल झालं, मे बी. खूप खाल्लं मी आणि खूप गोष्टी ट्राय केल्या. पोट खराब झालं आणि मग एवढा खूप सगळं झालं आणि माझा वॅकी झाला. वॅकी झाला तो झाला तो झाला. चौथ्या दिवशी मी फिरलोच नाही. ही लोक फिरायला गेलेले आम्ही थोडेच. आणि मग आले सगळे घरी आणि आम्ही निघालो ठाण्याला यायला. आणि आम्ही ट्रेनमध्ये डमशरास खेळलो. बस अशा तऱ्हेने सलाड माझं झालेलं आहे. चीज टाकते मी ह्याच्यात आता आणि त्याला थोडं मिक्स करते ह्याच्यात. खूप यमी बनणार आहे हे. मी बनवलंय ऑफकोर्स. आता मी तुम्हाला सांगितलं स्टार्च का ठेवायचा, तर हे थोडंसं ड्राय होतं त्याच्यावर टाकायला. अजून चीज टाक ना. टाकते, टाक स्टार्च. कारण की नंतर तुम्ही जर थंड पाणी टाकलं तर त्याची चव पूर्णपणे निघून जाईल. चीज जेवढं हवं आहे तुम्ही टाकू शकता तेवढं. आणि नाही टाकलं तरी चालेल, म्हणजे एवढंच गरज नसेल तर नका टाका. हेल्दी बनवायचे तर हेल्दी बनवा. ही हाय प्रोटीन, हाय फायबर आणि आता हे हेल्दी फॅट्स टाकतोय मी. ह्याच्यामध्ये तुम्ही काय चेंजेस करणार ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आम्हाला. किंवा तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून काय ऍड केलं असतं हेल्दी तर अजून छान बनलं असतं, हेही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे जर कोल्ड आम्ही करायला गेलो असतो कोल्ड सलाड तर मे बी त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल गेलं असतं ड्रेसिंगमध्ये. तसं काय तर तुम्हाला काय सजेशन असेल तर सांगा आणि तुम्ही तुमचं बनवून खा. रूड वॉज दॅट. अरे म्हणजे सांगा आणि बनवून खा, म्हणजे दुसरे पण बनवतील. आणि काय झालंय आपलं सलाड. आता बस झालं, चीज खूप टाकतोयस तू. टाक ना अजून. बस झालंय बघ. टाक ना. कळलं माझं पोट का खराब होतं. आणि आता माझं पण करणार आहे वाटतं. चल वी आर डन. दिस इज द लास्ट. आता हा पसारा जर आवरलास ना तू. आवडतो. बघितलं कोण भेटणार मला असं जो बोलेल आवडतो मी. विचारा किती चांगला भेटलाय मला. चला हां शिजलं सगळं. हो सगळं शिजलंय, सगळं माझ्या डोक्यासारखं सगळं शिजलंय. असं नको करू, ठीक आहे.
आता हे आपण एका बाउलमध्ये काढणार आहोत. थोडं ह्याला ना अगदी ड्राय नाही होऊन द्यायचं, थोडं ज्युसी ठेवायचं ह्याला. ज्युसी माझ्या लाईफ सारखं. ओके, कॅन यू जस्ट रिमूव्ह द कॅमेरा आणि आता सगळं बॅक कॅमेराने दाखवू शकतो का? नको ना, असंच दाखव ना. कसं दाखवू? असं हा. अरे खाली तर कर फ्रेम. हे साधारण असं दिसणार आहे लांब. आता ह्याच्यात मी टाकणार आहे क्युक्युम्बर अँड टोमॅटो. रेसिपी लपली माझी. आय थिंक 2 जणांसाठी हे फिलिंग आहे. बघा कलरफुल अशी रेसिपी आपण करणार आहोत मिक्स. हे तयार झालं आपलं सॅलड. बस झालं. काकडी गाजर अजून बारीक करायला हवे होते का? सॅलड असं असतं. ठीक आहे, आता ह्याच्यावर सीझनिंग टाकूया ते. आता ह्याच्यावर आम्ही टाकणार आहोत मिक्स्ड सीझनिंग विच हॅज ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स. ऐक, आता हे झालं आमचं सलाड. आणि शेवटी ह्याच्यावर आम्ही पिळतोय लिंबू चिंबू. तर भांडी घासायची कंटाळा आला असल्यामुळे आम्ही एकाच बोलमध्ये एका बाउलमध्ये खाल्ल्याने प्रेम वाढतं. तर ऑनेस्टली स्पीकिंग हे सलाड अनिकेतला तेवढं स्पायसी नाही लागलं. स्पायसी टाका ॲज इन ग्रीन चिलीज तुम्ही जास्त टाकू शकता, ऑरेंज चिली फ्लेक्स. तर हे आहे आमचं सलाड. सो तुम्ही हे घरी बनवा आणि आम्हाला सांगा कसं झालं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर काही सुधारणा करायची आहे तेही सांगा आम्हाला, आम्ही करू. करायचे असतील पार्टनरचे लाड तर घरी बनवा चिकन सलाड. झालं.